आज खास आपल्या कार्यक्रमासाठीची वेळ तुम्ही काढून आलेली आहे. मंगेश आहे. गायक मनीष राजगिरे यांना देखील स्टेजवर यायची विनंती. आज धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 या चित्रपटाच्या म्युझिक अनावरणासाठी आपण इथं जमलेलो आहोत. तर संगीत हा भारतीय चित्रपट सृष्टीचा प्राण आहे. संगीताशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच कदाचित ट्रेलर लॉन्चच्या आधीही म्युझिक लॉन्च होतो. त्याचं कारण ते असेल. या चित्रपटामध्ये एक असं अप्रतिम गाणं, जसं गेल्या वेळी आई जगदंबे हे गाणं होतं, भेटला विठ्ठल होतं, माझा आनंद हरपला. प्रत्येक गाण्यानं हृदयाचा ठाव घेतला होता. खूप आवडती गाणी या चित्रपटामध्ये झाली. कुठल्याही चित्रपटामध्ये एक गाणं असं घ्यावं अशी माझी नेहमी धारणा असते, जे गाणं कुठल्या ना कुठल्या तरी घटनेला पुढे घेऊन जाईल. म्हणून मी माझा पहिला चित्रपट देऊळबंद, या देऊळबंद चित्रपटासाठी मी गुरुचरित्राचे कर पारायण हे आमच्या प्रणित दादांनी आणि नरेंद्र भिडेंनी केलेलं गाणं होतं. मग माझा मुळशी पॅटर्न आला. त्याच्यात मी मुद्दाम वाढदिवसाचं बाईचा बर्थडे हे गाणं घेतलं, कारण वाढदिवसांना ते बऱ्याच ठिकाणी आता तेच वाजतं. त्याच्यानंतर सरसेनापती हंबीरराव आला. त्याच्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र कसा अनाथ झाला, संपूर्ण देश हिंदवी स्वराज्य कसं अनाथ झालं ह्याच्यावरचं शिवराया नावाचं गाणं होतं. आणि गेल्या वर्षी आवर्जून की गुरुपौर्णिमेवरती गाणं ना मला असं पटकन लक्षात येत नव्हतं की बाबा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अमुक एक गाणं लावावं. आणि गुरुच्या प्रती, कारण आपल्याला प्रत्येकालाच कोणी ना कोणीतरी घडवलेलं असतं, निदान त्या गाण्याच्या माध्यमातून त्या गुरुजनांचे पान फेडण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणून गेल्या वर्षी आम्ही गुरुचरित्राचे कर आहे, भेटला विठ्ठल, अविनाश विश्वजितने अप्रतिम केलेलं हे गाणं. यावर्षी असं काय वेगळं करता येईल की समाजातल्या एका विशिष्ट घटकाला त्या गाण्याचा फायदा होईल, याचा आम्ही विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की मी ज्यावेळी 10वीत होतो, म्हणजे माझ्या मते 85 सालाच्या आसपास नंतर सराव परीक्षा सुरू झाल्या, प्रिलिम. पण मला सुद्धा माहित नव्हतं या सराव परीक्षा सुरू कोणी केल्या. इथं ठाण्यातल्या सगळ्या मंडळींशी बोलताना लक्षात आलं की सराव परीक्षा याचा उगम धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या संकल्पनेतून, माध्यमातून, त्यांच्या जवळच्या लोकांच्या प्रेरणेतून, बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं
अशा पद्धतीनं सराव परीक्षा सुरू झाल्या. तर म्हटलं प्रत्येकाला, म्हणजे ज्यांना अशी माणसं असतात, खरं तर सगळ्यात सोपा विषय गणित आहे आणि सगळ्यात अवघड विषयही गणितच आहे. ज्यांना मार्क खूप पडतात ते म्हणतात ह्याचे इतका सोपाच पेपर नाही, पण आमच्यासारख्यांना विचारा गणिताची भीती काय असते. म्हणजे आदल्या रात्री एकमेव पेपर ज्याच्या आदल्या रात्री मला नेहमी स्वप्न पडायचं, मला काही येतच नाही, पेपरच झाला, सकाळी उठलं की बरं वाटायचं, आहे अजून एक चान्स आहे, आणि मग आम्ही पेपरला जायचो. पण काय आहे की या गणिताच्या भीतीनं कित्येक छोट्या छोट्या मुलांनी म्हणजे खूप दडपण घेतलं या सगळ्याचं आणि शिक्षणापासून लांब राहिले. ग्रामीण भागात तर याचं प्रमाण खूप, म्हटलं नाही, आपण मुलांच्या मनातली ही गणिताची भीती काढली पाहिजे. जर धर्मवीर दिघे साहेबांनी मुलांसाठी सराव परीक्षा सुरू करून समाजाचं एक पद्धतीनं पांगच फेडलं, मुलांच्या मानगुटीवरचा गणिताचा बागुलबुवा त्यांनी दूर केला, तर मग आपण गणिताचं गाणं का नाही करायचं. असं गाणं ज्या गाण्यातून संपूर्ण देशातल्या मुलांना कळेल की गणित हा सगळ्यात सोपा विषय. गणित हा एकमेव असा विषय आहे जो पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो. एक वेळ मराठीत कधी 100 पैकी 100 पडणार नाही. यावर्षी तर एकाने तोही चमत्कार केलाय, त्याला 100% पडले. त्यामुळं गणित हा विषय आपण सोपा करून उलगडून सांगितला पाहिजे. आता गणिताचं गाणं लिहायचं म्हणजे अरे बापरे, गणित समजणारा माणूस पाहिजे. एकही मार्क गेलेला नाही. मला तर आदरच वाढला. म्हणजे म्हटलं आता डोकं बिकं दुखलं तरी यांच्याकडे जायचं नाही, त्या माणसाला त्रास द्यायचा नाही. आणि मी त्यांना म्हटलं, सर गणित तुम्हाला जितकं सोपं वाटतं तेवढं सोपं करून सांगा ना समाजातल्या पोरांना. कारण दिघे साहेबांच्या चित्रपटातून समाज प्रबोधन हा मुख्य हेतू आहे. तर या गाण्यातून महाराष्ट्रातल्या तमाम पोरांच्या मनातली गणिताची भीती घालवा. आणि काय सुंदर गाणं, काय सुंदर चाल दिली गेली अविनाश विश्वजित कडून, त्याला काय सुंदर गायला गेलं बेलाकडून आणि विशाल ददलानीकडून. बरं, या गाण्याच्या निमित्तानं बेलानी माझ्या चित्रपटात कधीतरी गावं हे माझं स्वप्नही पूर्ण झालं. तर अशा पद्धतीनं हे गाणं आलंय. त्यामुळं महाराष्ट्रातला एकही लहान मुलगा नसावा, त्याचे पालक नसावे ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही. कारण का माहितीये का, तुमच्या मुलाच्या मनातील गणिताची भीती हा चित्रपट काढणार आहे. एवढंच मी सांगतो दिघे साहेबांच्या वतीने. आणि दिघे साहेबांची सराव परीक्षा या गणितातून पुढे जाईल. एवढे एकच कारण की या चित्रपटात हे गाणं आलं, कारण या माणसासाठी. सर, प्रचंड उत्सुकता आहे. आम्हा सगळ्यांची खूप इच्छा आहे की आमच्या मनातली गणिताची भीती खरंच आता निघून जावी. तर तुमच्या वतीने मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही सॉन्ग क्यू द्या. आपण हे गाणं पहिल्यांदा बघणार आहोत आणि खास करून मला सांगावं असं वाटतं की हा चित्रपट आपण हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून आणतोय. त्यामुळे हे गाणं आपण मराठीत आधी बघणार आहोत आणि त्यानंतर आपण हिंदीमध्ये देखील बघणार आहोत. दोन्हीचे गीतकार डॉक्टर विवरच आहेत. मी तंत्रज्ञांना विनंती करतो की व्हिडिओ प्ले करा. त्यानंतर एखादं हृदयाशी रिलेटेड गाणं सुद्धा होऊ शकलं असतं, पण तुम्ही असं एक गाणं निवडलंय अशा एका विषयाबद्दल, गणित, जे आमच्या हृदयाची धडधड अजूनही वाढवतं. तर या गाण्याचा प्रवास तुमचा कसा होता आणि कसं सुचलं? हे पायथागोरस थिअरम येतं, इक्वेशन्स येतात, एवढ्या सगळ्या गोष्टी गीतामध्ये कसं सुचलं हे? नमस्कार. एक गोष्ट आधी सांगू इच्छितो की गणितामध्ये मला कायम पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे, पण 10वीला गणितात 150 पैकी 150 मार्क्स मिळवणं सोपं वाटलं होतं. तेवढं तरडे मास्तरांच्या शाळेत हे गाणं लिहिणं मला जरा कठीण आहे. पण अविनाश, विश्वजित, बेला, विशाल, उमेश हे सगळे सवंगडी अभ्यासाला सोबत होते, म्हणून या गाण्यातली सहजता राहिलेली हे मी अगदी विनम्रपणे सुरुवातीलाच
सांगू इच्छितो. एखादं कुठलंही विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल किंवा काही तो योजतो, त्या प्रत्येकाच्या पाठीमागे गणित असतं. फक्त त्यातली सहजता आपण अगदी इझिली ती सगळी बघत गेलो आणि तसं जर करत गेलो तर ते होत जातं. आणि तितकीच सहजता ही या गाण्यामध्ये हवी होती, म्हणून ते गाणं सर्वांना आपलं वाटेल, प्रत्येक ठिकाणी गुणगुणा वाटेल. आणि आता प्रवीण सरांनी सांगितलं असं प्रत्येक ठिकाणी ते अनेक वेळा वाजलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा होता. पण अशा काही गोष्टी घडत असताना जसं टीमवर्क महत्वाचं असतं, तसं मला वाटतं त्यावेळेस एक फील पण महत्वाचा असतो. आणि तो धर्मवीर आनंद दिघेंसारखा एक भारावणारा चित्रपटाच्या निर्मितीतला फील होता. त्यामुळे मला वाटतं या गाण्यामध्ये जे जे काही चांगलंय ते सगळं गणिताचं, प्रवीण तरडेंचं, विशाल आणि बेलाचं, अविनाश विश्वजितचं आणि उमेशचं आहे. आणि त्याच्या जर काही मर्यादा वाटत असतील तर प्लीज गाणं पुन्हा पुन्हा ऐका. एकदा जोरदार टाळ्या. संगीतकारांकडे येणार आहे. तर मला असं वाटतं की जसं सराव परीक्षेबद्दल आपण बोलत होतो, याला सुरामध्ये बांधणं हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं किंवा ही प्रोसेस तुम्हाला किती आनंद देणारी होती? सगळ्यात आधी सर्वांना नमस्कार. खरंच ही परीक्षा म्हणजे सराव करण्यासाठीच आधी मी स्वतःला प्रिपेअर केलं की आपल्याला सराव करायला पाहिजे. कारण प्रवीण नेहमी अशी काहीतरी कोडी टाकतो समोर की अरे आपल्याला गणिताचा म्हटलं विषय किती अवघड आहे आणि तो म्युझिकली कसा रिप्रेझेंट करणार. बरं, गणिताचे सगळे आकडे, फॉर्म्युले हे वरवर बघायला, जसं आता डॉक्टर म्हणले की खरं तर ते आतमध्ये खूप सहज असतं, पण वरवर बघायला ते डोळ्यासमोर गरगर फिरणारे असतात. काही जणांना त्याची भीती वाटते, मी पण त्यातलाच एक आहे. सो हे फार अवघड होतं की ते सुरांमध्ये बांधणं. आणि जसं डॉक्टर म्हणले की त्याची एक सहजता, त्याचं एक इझीनेस, हे सोपं आहे. घाबरू नकोस, हे सोपं आहे. मोटिवेट झालं पाहिजे. जे ऐकून अचीव्ह करणं त्या गाण्यात खूप चॅलेंजिंग होतं, खूपच चॅलेंजिंग होतं. पण मला वाटतं या सिनेमाच्या बाबतीत, धर्मवीर सिनेमाच्या बाबतीत असं वाटतं की मला वाटतं की कुठेतरी दिघे साहेबांचा आशीर्वाद या सगळ्या प्रोजेक्टला नेहमी मिळतो असं मला वाटतं. म्हणजे विठ्ठला विठ्ठला आम्ही गाणं केलं त्यावेळेला सुद्धा हा अनुभव आला आणि ह्या गाण्याच्या वेळेला सुद्धा असंच काहीसं झालं आणि अचानक सहज सुटावं तसं सुटत गेलं गाणं. आणि डॉक्टरनी सुद्धा उत्तम ते लिहिलं आणि ऑफकोर्स विशाल, बेला यांनी सुद्धा उत्तम परफॉर्मन्स केले. गाण्याबद्दल बोलतोस मी, गणिताचं गाणं लिहिलं, त्यात इक्वेशन्स आहेत, त्यात म्हणजे एबायसीचा साइन थिटा, कॉस थिटा असेल, तो मला त्याच गाण्यावर करायचं. आणि त्याला गणित समजावून घेतलं, म्हणजे गणिताचं 1.5 तास त्याने अभ्यास केला. मला वाटतं उमेशनं पहिल्यांदाच केला असं. ज्ञानेश्वरी, मला असं वाटतं ना की हुशार विद्यार्थ्याच्या मागे बसणाऱ्याचा फायदा होतो ना, तसा हा हुशार विद्यार्थी आम्ही सगळे मागे बसलेलो. नाही, पण तरडे सर आमचं जरा जास्त हुशार आहेत. कुठल्या विद्यार्थ्यांकडनं काय करून घ्यायचं त्यांना चांगलं माहिती. एनिवेज, गाणं तुम्ही सगळे एन्जॉय करायलाच आणि ते गाणं तुम्हाला गणिताची भीती नक्की मनातून घालवेल याचा विश्वास. खूपच कमाल. एकदम जोरदार टाळ्या. मला बेला शिंदेकडे येते, कारण हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हे गाणं तुम्ही गायलेलं आहे आणि तुमचा आवाज अशा ठिकाणी आहे जिकडे तुम्ही आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना सांगताय की नको घाबरूस. एखाद्या विद्यार्थ्याला घाबरलेल्या अवस्थेत नको घाबरू सांगणं हे मुळात खूप कठीण काम आहे. तर हे गाणं गाताना तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्ही स्वतः तुमचे गणिताचे दिवस तुम्हाला आठवले का? प्रथम हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचा एक भाग होणं, मला वाटतं की हे माझं भाग्य आहे आणि त्यासाठी प्रवीण तरडे यांचे खूप मनापासून आभार. आणि त्याचबरोबर अविनाश विश्वजित यांना सुद्धा खूप थँक्यू, कारण त्यांच्याबरोबर अनेक वर्षांचा एक घरोबा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा प्रकारचं गाणं खरंच पहिल्यांदा गायलं. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे सगळे शाळेतले दिवस आठवायला लागले. जेव्हा गाण्याचे शब्द वाचले मी, ते 3-3, 4-4दा माझ्या डोळ्याखालनं घातले की नक्की गाण्यात आहे काय. आणि प्रसादजी, तुम्ही जे काही लिहिलंय, मला वाटतं की आधी गाणं लिहिलं गेलं, मग त्याच्यावर चाल झाली आणि मग अनेक गोष्टी बदलत गेल्या, बरोबर ना? मला वाटतं की जेव्हा गायकापर्यंत गाणं येतं तेव्हा ते 90% ऑलरेडी डन असतं. आमचं काम असतं की ते 110% किंवा 100%च्याही जास्त ते इमोशन वाईज तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे गायकाचं काम असतं. आणि तेच करण्याचा प्रयत्न प्रत्येक गाण्यामध्ये मी करते, तसाच या गाण्यामध्ये केला. आणि मुख्य म्हणजे काय होतं, इतकं एनर्जायझिंग गाणं आहे हे की आजकाल असं होतं की तुम्ही जेव्हा डुएट गाता तेव्हा तुम्ही दोन गायक एकत्र कधीच नसता. मोस्टली कोणतरी आधी रेकॉर्ड करून जातं आणि त्यानंतर
तुम्हाला जाऊन गायचं असतं तेव्हा ती एनर्जी मॅच करणं फार अवघड असतं. कारण का जेव्हा एखादा डुएट आम्ही स्टेजवर सादर करतो, आम्ही एकत्र असतो, तेव्हा ती एनर्जी असणं हे काही नवल नाही, ती पाहूनच एनर्जी मिळते. पण एका बंदिस्त खोलीत गाताना फक्त रेकॉर्डिंग माईक असतो, संगीतकार असतात, गीतकार असतात आणि मेल आवाज ऐकून तुम्हाला तीच एनर्जी मॅच करावी लागते किंवा वाईस वर्सा. या गाण्यात ऑलरेडी इतकी एनर्जी होती की आम्ही फक्त ते माध्यम होतो, त्याला अजून थोडंसं जास्त पुटअप करायचं. इतकं सुंदर गाणं होतं. मला वाटतं हॅट्स ऑफ टू ऑल द टीम. आणि आय थिंक सगळीच गणितं खूप चपखल बसली आहेत आणि खूप सुंदर झालंय गाणं. मी पुन्हा सांगते. मला उमेश सर तुमच्याकडे यायचंय. साधारण मस्ती करायला सगळेजण तयार असतात, पण कोरिओग्राफ्ड मस्ती करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. तर इतक्या सगळ्या मुलांकडून ते इतकं बघताना आम्हाला छान वाटतंय. किती पाढे गिरवावे लागले डान्सचे. नाही, ऍक्च्युली आजच्या या रंगमंचावर तो थोडा मला जरा कठीणच वाटतंय. गणिताचा पेपर खरंच सोडवताना ना फार कठीण होता. हॅट्स ऑफ टू आवर कॅप्टन प्रवीण तरडे. त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं काहीतरी गाणं असतं आणि जे गाणं ऍक्च्युली दिग्दर्शकच कोरिओग्राफ करतो, दिग्दर्शकच ते मोंटाज सॉन्ग करतो, पण प्रवीण आवर्जून आय डोंट नो त्याचं प्रेम असेल माझ्यावरती, पण तो मला खेचून घेऊन येतो की नाही हे गाणं. इव्हन मुळशी पॅटर्न मध्ये पण उन्हा वठातून त्यांनी माझ्याकडनं ते करून घेतलं. त्याला तसं वाटलं. पण हॅट्स ऑफ टू हिम की त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं गाणं त्याला पेरावंसं वाटतं आणि त्याचा भाग मी होणं हे माझं भाग्य समजतो. आणि तुझ्या निमित्ताने मला असं वाटतं की गणित खरंच सोपं आहे. हे पायथागोरस बोलले ना, माझी तर विकेटच गेली होती तेव्हा. 1.5 तास त्यांनी माझा क्लासच. मी हे बोललोच नाही प्रवीण की मी यांना फोन केला वगैरे, कारण ते गाणं बाउन्स जात होतं मला. तर मी म्हटलं पहिले पायथागोरस असं वगैरे, मग आपले 20 डान्सर येतील आणि आपण हे असं करू तसं करू. पण हे गाण्यामध्ये काय आहे की प्रत्येक वेळेला डान्सर असणं हे गरजेचं नाहीये. तर स्क्रीन प्ले, पटकथा काय होत आहे, ते गाणं कशासाठी होत आहे, तर याचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यामुळे मला वाटतं मला डॉक्टरांनी थोडंसं समजवलं की असं आहे. प्रवीण जेव्हा माझ्या बरोबर असतो तेव्हा 50% माझं काम झालेलं असतं, कारण पिक्चर तो मुळापासून जगत असतो, त्याला कथा पटकथा सगळं माहीत असतं. त्यामुळे माझा कोरिओग्राफर माझ्या आदेशाच्या बाहेर कुठे जाणार नाही याची काळजी तो एक प्रकारे घेत असतो. आता या सगळ्या मुलांचं क्रेडिट आहे जे या गाण्यामध्ये आहे. त्यांनी पहिल्यांदा या गाण्यामध्ये परफॉर्मन्स केलेला. याच्यामध्ये कोणी डान्सर नाहीये की त्यांना मी सांगितलं इथून इथे जा आणि असं करा. त्यांना त्या दिवशी जे सांगितलं ते त्यांनी आत्मसात केलं आणि त्यांच्या पूर्तीनुसार त्यांनी परफॉर्मन्स केला आणि तो या रंगमंचावरती दिसतोय. आणि या गाण्यामध्ये एक अशी गोष्ट आहे, ऍक्च्युअली मी ती सांगणार नाहीये, ती खूप इमोशनल आहे. जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल की त्या गाण्यामध्ये काय घडलं होतं त्याच्या अगोदर. तो सीन इतका उत्कृष्ट प्रवीण सरांनी लिहिलेला आहे तो, आणि तो करेक्ट टायमाला येतो आणि त्याच्यानंतर ते गाणं येते. तर मला वाटतं हे गाणं प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठेतरी घर करणार हे 100 नाही 500% आहे. आज जर माझ्यासारखा मुलगा, मला असं वाटायला लागलं की गणिताचं गाणं करताना की नाही गणित खरंच सोपं आहे ऍक्च्युली, पण आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघत नव्हतो. आहोत त्याचे शब्द त्यांनी लिहिलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवूया स्नेहल तरडे यांच्यासाठी. अभिनेत्री आणि गीतकार स्नेहल तरडे असं म्हणायला हवं आता. आणि त्याचसोबत म्युझिक लॉन्च मध्ये अजूनही काही गाणी आहेत आणि म्हणूनच मी आता मंचावरती अजून काही अशा खास मंडळींना बोलवणार आहे ज्यांनी पुढची गाणी देखील केलेली आहेत. मी मंचावर आमंत्रित करते कंपोजर चिनार महेश यांना आणि त्याचसोबत लिरिसिस्ट मंगेश कांगणे यांना. जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी देखील वाजवूया. ऑलरेडी एका गाण्याबद्दल आपण इतक्या गप्पा मारलेल्या आहेत, पण अजून एक गाणं आहे. म्हणजे पहिल्या भागामध्ये आनंद हरपला हे गाणं जेव्हा येतं स्क्रीनवरती, मला असं वाटतं सगळीच मंडळी रडत रडत थिएटरच्या बाहेर जातात, कारण ते गाणं तसं आहे. चित्रपटासोबत बघितलं तरी आणि फक्त बघितलं तरी. या भागामध्ये जगेला आनंद माझा नावाचं एक गाणं आपण प्रेक्षकांना देतोय. मला तुमच्या तिघांकडनं जाणून घ्यायला आवडेल या गाण्याची प्रोसेस थोडक्यात काय होती आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय भावलं या गाण्याबद्दल. धर्मवीर 1 मध्ये
आमचा आनंद हरपला होता आणि धर्मवीर 2 मध्ये तो आम्ही आमचा आनंद जगवला आहे. बेसिकली आता हे गाणं आपण कोणी पाहिलं नाही, कोणी ऐकलं नाहीये, पण एक बेसिकली फिलिंग आहे. हे गाणं नसून एक फिलिंग आहे. कारण हे गाणं असं आहे की इट इज डेडिकेटेड टू एव्हरी सोल जो आपल्यात नाहीये, पण त्या आत्म्याने आपल्या आयुष्यामध्ये जो जो आनंद दिलेला आहे आणि तो आनंद आपल्यासोबत कायम आहे. तर अशा याच्यावरती भाष्य करणारे गाणं आहे. त्याचं गायन हरिहरन सरांनी गायलं आहे आणि मंगेश कांगणेंनी ते गाणं लिहिलंय. नमस्कार. मला वाटतंय धर्मवीर पहिल्या धर्मवीरसाठी आनंद हरपला हे गाणं लिहिताना मला खूप कठीण गेलं होतं. कारण त्यावेळी मी हे इतकं मोठं व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आनंद हरपला रेकॉर्ड झालं, सिनेमात लोकांनी पाहिलं, ते गाणं ऐकलं आणि त्यानंतर जे लोकांच्या प्रतिक्रिया आल्या किंवा ज्या साहेबांसोबत जी माणसं होती त्यांनी त्या गाण्याचं कौतुक केलं, तेव्हा असं मला वाटलं की थोडेफार आपल्याला साहेब कळलेले आहेत. त्यामुळे ह्यावेळी मी निर्धास्त होतो आणि आनंद हरपल्याच्या वेळी की अशी व्यक्ती जी आयुष्यातून आपल्या निघून गेले, त्याच्यानंतर जी पोकळी निर्माण होते, त्या भावना होत्या. पण धर्मवीर 2 मध्ये लिहिताना की ती व्यक्ती आपल्याला काय देऊन गेली आणि कशा प्रकारे ते आपल्या सोबत राहणार आहे हा विचार करून ह्या गाण्याचं लेखन. आमच्या चित्रपटाचं संगीत. सगळ्यात आधी समस्त ठाणेकरांना माझा नमस्कार. धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रसादला पहिल्या नंबर 1 मध्येच मी त्याला सांगितलं होतं की हा किती आनंदजींसारखा दिसतो रे. कारण त्यांना मी प्रत्यक्षात खूप वेळा बाळासाहेबांच्या घरी बघितलंय, ठाण्यातल्या समारंभांमध्ये भेटलोय. खूपच गोड माणूस. त्यांच्याकडे बघितलं की भीती वाटायची, पण आत गोड निर्मळ नारळासारखं पाणी असायचं. ही त्यांची माझी ओळख. आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्समध्ये हा वाघ काय करायचा अन्यायाला लढण्यासाठी हे सगळं वाचायला मिळायचं. तर त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि मी त्यांना प्रत्यक्षात खूपदा भेटलेलो आहे. जसं मंगेश सांगू शकतो तेवढ्याच खात्रीनं मीही सांगू शकतो की मी खूप जवळ होतो. कारण खूप ज्या वेळेला भेटायचे, खूप प्रेमाने भेटायचे. तर हा चित्रपट तरडे साहेब तुम्ही तब्येतीनं केला असेल याची मला एकदम खात्री आहे. आणि दिघे साहेब शेजारी आहेतच उभे, झी टीव्ही बाजूला उभा आहे. तर हा आणि ह्या मुलांचा ज्यांचा सत्कार झाला त्यांचं खूप खूप अभिनंदन. 16साठी जमलो आहोत. संगीत अनावरण सोहळा ज्यांच्यामुळे संगीत घडलं या चित्रपटाचं भाग 1चं आणि भाग 2चं पण हे सगळे संगीत दिग्दर्शक इथे आहेत. अविनाश विश्वजित आहे, चिनार महेश आहे, बेला शेंडे गायिका आहे, विशाल दादलानी आज येऊ शकले नाही, सुपिंदरजी पण येऊ शकले नाही. त्याच्यानंतर मंगेश कांगणेंनी गाणी लिहिली आहेत, युजे इथे बसलेला आहे. ही सगळी मंडळी आणि यांचा सगळ्यात महत्वाचा कॅप्टन म्हणजे प्रवीण तरडे. मी जहाज बांधणारा होतो, त्या बांधलेल्या जहाजाला बरोबर घेऊन जाणारे झी स्टुडिओज होते, पण माझा कॅप्टन प्रवीण तरडे होता.
प्रवीण तरडे कॅप्टनवर ठरत असतं की जहाज कुठल्या दिशेने न्यायचं, नाही तर त्याचं टायटॅनिक होऊ शकतं. आणि माझा कॅप्टन हा अत्यंत चित्रपटाशी प्रामाणिक राहणार आहे. त्यामुळे धर्मवीर 1 हा सुद्धा सक्सेसफुल झाला होता. आज या निमित्ताने संगीत आरोहण सोहळ्याला पद्मश्री सुरेशजी वाडकर, ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो, अण्णांची तब्येत बरी नाही, पण अण्णांना मी फोन केला, रिक्वेस्ट केला. अण्णा म्हणाले मी आलो. एवढा मोठा सिनेमा आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनचरित्रावरचा सिनेमा आहे. या सिनेमासाठी मी नक्की येणार, तुला शुभेच्छा द्यायला येणार. हा जो पुरस्कार आहे माझा आनंद, हा पुरस्कार का द्यावासा वाटला याच्या मागचं महत्वाचं कारण असं की मी जेव्हा आनंद दिघे साहेबांबद्दल ऐकलंय तेव्हा एक विषय मला प्रत्येकाने सांगितलेला आहे, तो म्हणजे त्यांना मुलांप्रती किती प्रेम होतं. ते गरिबांचे मसीहा तर होतेच, पण मुलांबद्दल त्यांना खूप आत्मीयता होती. त्यांनी चांगलं शिकावं, चांगल्या शाळेत जावं, त्यांनी प्रत्येक मुलांनी शिक्षण घ्यावं, ज्याला शिक्षणात अडचण येते त्याची ती अडचण कशी दूर करावी, हे सगळं या सगळ्यांचा ते विचार सतत करायचा. आणि याच विचारातनं या सराव परीक्षेचा जन्म झाला होता. आणि मला असं वाटलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या एवढ्या आठवणी आहेत, त्या सतत जागवल्या जातात. पण जर समजा माझा आनंद हा पुरस्कार आपण दिला, आपल्या निमित्ताने फुलाची पाकळी त्यांच्या आयुष्याला समजा बहाल केली, तर आपल्या आयुष्याचं कुठेतरी सार्थक झालं असं मला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुलं ऑडियन्स मध्ये आहेत, सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवूया आणि या टीमला ऑल द बेस्ट. कोणी आहे ज्यांचा राहिलाय फोटो?